मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, आज आपण नवीन सिरीज सुरू करत आहे. IBPS पॅटर्ननुसार पुरवठा निरीक्षक भरती 2023 यातील आपला भाग क्रमांक 1 आहे. मित्रांनो, आजपासून आपण नवीन सिरीज सुरू करत आहे आपण पुरवठा निरीक्षकासाठी. मित्रांनो, यातील आपला भाग पहिला आहे. मित्रांनो, आपण जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण दररोज डेली कमीत कमी एक व्हिडिओ अपलोड करणार आहोत. मित्रांनो, यातील कोणताही प्रश्न मिस करू नका. हा व्हिडिओ आपणास शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला तर आपण सुरू करूया आजच्या पहिल्या प्रश्नाकडे. आपला पहिला प्रश्न आहे, 5 नद्यांपासून बनलेली पंचगंगा ही नदी कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे कोल्हापूर. 5 नद्यांपासून बनलेली पंचगंगा ही नदी कोल्हापूर जिल्ह्यात आहे. मित्रांनो, या प्रश्नासंदर्भात थोडीफार माहिती घेणार आहोत. मित्रांनो, कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती व सरस्वती या 5 नद्यांची मिळून पंचगंगा नदी तयार झाली आहे. मित्रांनो, मी नद्यांची नावे पुन्हा रिपीट करतो. कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती व सरस्वती या 5 नद्यांची मिळून पंचगंगा नदी तयार झालेली आहे. 5 नद्यांची मिळून. मित्रांनो, या पंचगंगा नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी असे म्हणतात. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 2. अन्न व नागरी पुरवठा विभागाची निर्मिती कधी झाली? मित्रांनो, अन्न व नागरी पुरवठा विभागाची निर्मिती मार्च 1965 मध्ये करण्यात आली. याचं बरोबर उत्तर आहे मार्च 1965. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 3. दुसऱ्यावर अवलंबून असणाऱ्या सजीवांना डॅश डॅश म्हणतात. याचं बरोबर उत्तर आहे परपोषी. मित्रांनो, जे सजीव दुसऱ्यावर अवलंबून असतात त्यांना परपोषी म्हणतात. मित्रांनो, जे सजीव स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात त्यांना स्वयंपोषी असे म्हटले जाते. स्वयंपोषी. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 4. अन्न व नागरी पुरवठा विभागाचे मुख्य उद्देश काय आहे? मित्रांनो, अन्न व नागरी पुरवठा या विभागाचा मुख्य उद्देश आहे सार्वजनिक वितरण व्यवस्था मजबूत करणे हे मेन उद्देश आहे. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोण हैदराबाद मुक्तीसंग्राम यातील नेता नाही? मित्रांनो, येथे नाही हे विचारलं आहे. प्रश्न नीट वाचायचा आहे, केअरफुली. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर राहील शिवराम कांबळे हा नेता हैदराबाद मुक्तीसंग्रामातील नेता नाही. बाकी तिन्ही ऑप्शन अनंत भालेराव, गोविंदराव सराफ व गोविंद पानसरे हे तिन्ही व्यक्ती किंवा तिन्ही नेते हे हैदराबाद मुक्तीसंग्रामातील नेते आहेत. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 6. राजश्री शाहू महाराजांचे निधन कोठे झाले? मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे मुंबई येथे राजश्री शाहू महाराजांचे निधन झाले. मित्रांनो, याबद्दल माहिती सांगायचं झालं तर राजश्री शाहू महाराजांचा जन्म कागल येथे झाला. कागल हे ठिकाण कोल्हापूर येथे आहे. कागल येथे झाला. तसेच 1874 रोजी यांचा जन्म झाला. राजश्री शाहू महाराजांचा जन्म 1874 रोजी झाला व मृत्यू 6 मे 1922. राजश्री शाहू महाराजांचा मृत्यू 6 मे 1922 मुंबई येथे झाला. मित्रांनो, राजश्री शाहू महाराज यांचे राजब्रीद वाक्य जय भवानी होते. मित्रांनो, तसेच त्यांचे घराणे भोसले सुद्धा होते. मित्रांनो, राजश्री शाहू महाराज यांनी 1916 मध्ये डेक्कन रयत असोसिएशनची स्थापना केली. 1916. आपल्या साल सुद्धा महत्त्वात ठेवायचे आहे किंवा हा प्रश्नसुद्धा पुन्हा रिपीट होऊ शकतो. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 7. भारतात लोह पोलाद उद्योगाचे व्यवस्थापन कोणत्या संस्थेमार्फत होते? मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे सेल. सेल या संस्थेमार्फत भारतात लोह पोलाद उद्योगाचे व्यवस्थापन होते. मित्रांनो, सेलचा फुल फॉर्म आहे सिक्युरिटी एक्सचेंज. मित्रांनो, सेलचा लॉंग फॉर्म आपणास ज्यांना कुणाला माहीत असेल त्यांनी सेलचा लॉंग फॉर्म मला कमेंटमध्ये सांगायचा आहे.
मित्रांनो सेलची स्थापना 24 जानेवारी 1973 रोजी झाली. मित्रांनो सेलचे हेडक्वार्टर म्हणजेच मुख्यालय हे नवी दिल्ली येथे आहे. मित्रांनो थोडी आणखी माहिती सांगायचं झालं तर भारतातील पहिला पोलाद प्रकल्प जमशेदपूर येथे आहे. भारतातील पहिला पोलाद प्रकल्प जमशेदपूर येथे आहे. मित्रांनो भारतातील बहुसंख्य लोह आणि पोलाद तयार करण्यासाठी लोह धातुकाचा वापर केला जातो. तसेच मित्रांनो भारतामध्ये 3 पोलाद प्रकल्प सेल अंतर्गत आहेत. त्यातील पहिला प्रकल्प आहे दुर्गापूर पोलाद प्रकल्प, दुसरा राऊरकेला प्रकल्प, पहिला दुर्गापूर प्रकल्प, दुसरा राऊरकेला, पहिला दुर्गापूर, दुसरा राऊरकेला आणि तिसरा भिलाई. मित्रांनो दुर्गापूर प्रकल्पाची स्थापना 1959 झाली. राऊरकेला या प्रकल्पाची स्थापना 1959 रोजी झाली व भिलाई या प्रकल्पाची स्थापना मित्रांनो सन 1955 रोजी झाली. मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडत असेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व लाईक करून घ्या व आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉन क्लिक करून घ्या, ऑन करून घ्या. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 8. ब्रिटिशांविरुद्ध उठाव करणारे रामोशी डॅश डॅश या नावाने ओळखले जात असे. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे नाईक. ब्रिटिशांविरुद्ध उठाव करणारे रामोशी नाईक या नावाने ओळखले जात असे. मित्रांनो रामोशी या समाजात उमाजी नाईक हे या समाजातील क्रांतीवीर समजले जातात. मित्रांनो उमाजी नाईक हे या समाजाचे दैवत मानले जातात रामोशी समाजाचे. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 9. दंडाधिकारी म्हणून काम करत असताना तहसीलदाराने कोणत्या कार्यक्षेत्रावर नियंत्रण ठेवायचे असते. याचं बरोबर उत्तर आहे तालुका कार्यक्षेत्रावर. तहसीलदाराने जेव्हा दंडाधिकारी म्हणून काम करतो तेव्हा त्यांनी तालुका कार्यक्षेत्रावर नियंत्रण ठेवणं गरजेचं असतं. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 10. कोणत्या राज्यात सर्वाधिक जिल्हे आहेत. मित्रांनो उत्तर प्रदेश राज्यात सर्वाधिक जिल्हे आहेत. उत्तर प्रदेश राज्यात मित्रांनो टोटल 75 जिल्हे आहेत. मित्रांनो यूपीची सीमा इतर 9 राज्यांना लागते. उत्तर प्रदेशची सीमा 9 राज्यांना लागते. उत्तर प्रदेशची लोकसंख्या जर सांगायचं झालं तर 2019ला यूपीची लोकसंख्या ही 23.79 कोटी एवढी होती. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 11. भारतातील पहिली जनगणना कोणाच्या कारकिर्दीत झाली. याचं बरोबर उत्तर आहे लॉर्ड मेयो यांच्या कारकिर्दीत भारतातील पहिली जनगणना झाली. मित्रांनो याबद्दल आणखी माहिती सांगायची झालं तर 1872 रोजी लॉर्ड मेयो यांच्या कारकिर्दीत भारतातील पहिली जनगणना झाली. मित्रांनो जनगणना जर 10 वर्षांनी होते. तसेच मित्रांनो नियमित जनगणना ही सन 1881 पासून नियमित जनगणना सुरू झाली. म्हणजेच सन 1881ला संपूर्ण भारतात एकाच वेळी जनगणना पार पडली. हे सुद्धा आपणास ध्यानात ठेवायचे आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. महत्त्वाचा प्रश्न वाटला तर मित्रांनो आपण नोट डाऊन करत चालायचं आहे. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 12. विद्यार्थ्यांच्या स्वावलंबी शिक्षणासाठी कमवा व शिका ही योजना कोणी सुरू केली. मित्रांनो ही योजना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केली. विद्यार्थ्यांच्या स्वावलंबीसाठी व शिक्षणासाठी कमवा ही योजना. मित्रांनो कर्मवीर भाऊराव पाटील हे कोणत्या जिल्ह्यातून येतात याचं उत्तर मला प्रत्येकाने कमेंटमध्ये द्यायचं आहे. किंवा यांच्याबद्दल तुम्हाला काही माहिती असेल तर आपण कमेंटमध्ये नक्की लिहू शकता. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 13. नगरपालिकेचा अर्थसंकल्प कोण तयार करतो. मित्रांनो नगरपालिकेचा अर्थसंकल्प हा मुख्याधिकारी तयार करतो. चला आपला नेक्स्ट प्रश्न. मित्रांनो आपला 14वा प्रश्न आहे पांडवलेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत. मित्रांनो पांडवलेण्या या कोणत्या जिल्ह्यात आहेत. पांडवलेण्या मित्रांनो ह्या नाशिक जिल्ह्यात आहेत. याचं बरोबर उत्तर राहील नाशिक या जिल्ह्यात पांडवलेण्या आहेत. मित्रांनो याबद्दल थोडं माहिती सांगायचं झालं तर पांडवलेणीला पूर्वी
त्रैराश्मी लेणी म्हणून ओळखत जात होते? त्रैराश्मी लेणी म्हणून पांडवलेणीला ओळखत जात होते आणि या पांडवलेणी या नाशिकमध्ये आहेत, हे बी आपणास ध्यानात ठेवायचे आहे. चला आपला पुढील प्रश्न व आजचा आपला शेवटचा प्रश्न. मित्रांनो, शेवटचा प्रश्न पाहण्या अगोदर मी पुन्हा आपणास रिक्वेस्ट करतो, ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण डेली नवनवीन पुरवठा विभागाचे IBPS पॅटर्ननुसार प्रश्न बनवणार आहोत व यूट्यूबवरती अपलोड करणार आहोत. चला आपला शेवटचा प्रश्न क्रमांक 15. 1857च्या उठावात कानपूर येथे नेतृत्व कोणी केले? मित्रांनो, याचं नेतृत्व केलं आहे नानासाहेब व तात्यासाहेब टोपे. 1857च्या उठावात कानपूर येथे नेतृत्व या दोघांनी केले. मित्रांनो, आपणास व्हिडिओ हा कसा वाटला? आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा व आपल्या मित्रांना सजेशन देऊ शकता. चला आपण पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, थँक्स. प्लीज सबस्क्राईब चॅनल अँड मोर रिलेटेड व्हिडिओज. थँक्स. जय हिंद, जय महाराष्ट्र.